आगामी सण उत्सव व कायदा सुव्यवस्था याबाबत शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, नगराध्यक्ष राजन सिंग यादव, मलकापूर नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंके, प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे, DYSP राजश्री पाटील, मलकापूर मुख्याधिकारी जगताप, तहसीलदार ढवळे मॅडम, कराड मुख्याधिकारी प्रशांत वाटकर उपस्थित होते. बैठकीत सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना व सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर व्यसनाधीनात आणि गांजाच्या वाढत्या विक्रीवर, गॅस सिलेंडरच्या काळा बाजार, ट्रॅफिक समस्याच्या, निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची कामे यावर चर्चा करण्यात आली. यावेळेस मान्यवरांची उपस्थिती लाभली. भारत 24 संपादिका विद्या मोरे पार पडत असतो. तर त्याच्या संदर्भात सर्व आपल्या समाज बांधवांना या कार्यक्रमाचं महत्त्व पटावं. सर्व कार्यक्रम शांततेत सुरळीत कराडमध्ये पार त्याप्रमाणे आपण आज जी मीटिंग घेतलेली आहे, याच्या अगोदर 2-3 मीटिंग माझ्या कॅन्सल झालेल्या होत्या. तर आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब पण इथे उपस्थित आहेत. सध्या कराड शहरामध्ये काही थोडे अडचणीचे काही विषय आहेत. त्या अनुषंगानं सर्वच उपस्थितांनी याची नोंद घेण्याची माझी विनंती आहे. सर्वात अगोदर छत्रपती संभाजी महाराज यांच्या करतोय का आपले PI पण नवीन आहेत. मॅडम आता अंदाज थोड्या जुन्या झाल्या मॅडम. ते कराड शहराला एक परंपरा आहे. या ठिकाणी शांतता कमिटीमध्ये असणारे जे कार्यकर्ते आणि सर्व समाज विषय घेत आहेत. कुठल्याही जरी पक्ष असेल तर आपले एक महिना पक्ष असते. एकदा इलेक्शन झालं, निवडून आला की आमचा विषय संपतो राजकीय. त्यामुळे आम्ही सर्व एक आहोत. आणि कालावधीच्या निमित्तानं असेल, छत्रपतीच्या जयंती निमित्त असेल, आपण सर्वजण एक आहोत. पोलीस प्रशासनानं आणि इतर लोकांनी आम्हाला मदत करावी. आमचे काही कार्यक्रम उत्साही असतात, पण कुठलाही गालबोट लागला असं आमच्याकडे पुढचे घडत नाही, ते होणार नाही. या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या अनुषंगानं लॉ अँड ऑर्डर बघताना सध्या साहेब रात्रीचे फटाके फोडणे हा प्रकार, म्हणजे जरी हा ईद आणि या निमित्तानं बोलते मी, रात्रीचे फटाके फोडणे, रस्त्यावर वाढदिवस साजरे करणे हे प्रकार कराड शहरामध्ये एक दिवस प्रचंड प्रमाणात चालू आहे. नागरिक प्रचंड नाराज आहेत. हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर ट्रिपल सीट गाड्या आहेत. वाहतुकीचा बोजवार प्रचंड वाढलेला झालेला आहे. कोणत्याही बाबतीमध्ये कोणीही व्यक्ती ॲक्च्युली नागरिक आमची जबाबदारी आहे, परंतु कोणी सिग्नलचे तालुक्यातील सर्व सन्माननीय नागरिक, पोलीस प्रशासन त्याबद्दल काम चांगलं करते. इथून पुढचे सण सगळे शांतता वगैरे व्यवस्थित राहील. फक्त आदरणीय मॅडम की एकच चर्चा होती की कराड SD स्टँडच्या बाहेर ते वडापाव लागलेलं असतं. मुली शाळेचे अपघात प्रकार 2-3 महिने जास्त घडलेले. व्यवसाय करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तर मॅडम आमची एक विनंती होती की दोन्ही बाजूला झाड आहेत. आम्ही म्हणत नाही की आज आपले ट्रॅफिक पोलीस सगळे असतील, त्या ठिकाणी गुण वगैरे असतात, पण दोन्ही बाजूला जर त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस जर लावले तर तिथला ताण कमी होईल. धन्यवाद. कम्युनिटीमध्ये मला असं वाटते की पहिल्यांदाच अशी वेळ आलेली की आमदार एक नगराध्यक्ष आणि CO साहेब, उपनगराध्यक्ष आणि मलकापूरचे नगराध्यक्ष हे एकत्र आलेले, म्हणजे त्यांना काळजी आता यायला लागली. मी यापूर्वी आक्षेप घेतो, यापूर्वीचे जेवढे नगराध्यक्ष असतील किंवा CO असतील किंवा बाकी स्टाफ असेल, यांनी काळजी घेतलेली आहे, परंतु दुरून घेतलेली आहे. आज प्रथम असं दृश्य दिसतंय की खरोखर आमदार साहेब इथं आहेत उपस्थित आणि नगराध्यक्ष साहेब आहेत. आणि आज आनंदाची गोष्ट ही आहे की कराडमध्ये हे शांतता आहेच. शांतता करण्याची आवश्यकता आता कराड शहरात जे 2 मोठे सण होऊ घातले
त्या अनुषंगाने सूचना पोलीस प्रशासनाला त्याच्या माध्यमाने नगरपालिकेला की जी बंद पडलेली वाहनं आहेत ती कारण शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्याबद्दल भरपूर दिवस ती एका ठिकाणी राहिल्यामुळं वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तर ती कोंडी दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनानं आणि नगरपालिकेनं सामूहिक प्रयत्न केले पाहिजे आणि जे ट्रॅफिक जाम होते त्याच्यापासून सुटका करून दिली पाहिजे शहरात. दैनंदिन इथं चाललंय ते पण ते कॅम्पला गेले. तर विषय असा होतोय की जे अपंग लोकांना वरून जे मानधन येतं 2,500 रुपये, तर आधार आणि UDID कार्ड लिंक न केल्यामुळं त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांना 1,500 रुपये. आता हा 4था महिना की त्यांना 2,500 रुपये मानधन येते. पण खूप मुलं म्हणजे खूप अपंग लोक असते किंवा विधवा बायका आहेत ते कार्ड त्यांचं आधार कार्ड त्यांचं लिंक नाही झालेलं, त्याच्यामुळे त्यांना ते मानधन मिळत नाही. तर माझ्या दुकान आहे रस्त्याला लागलेले असतात उपास लोक गांजा ओढणाऱ्या लोकांची संख्या अतिशय या एरियामध्ये आहे. तर प्रशासन विभागाला माझ्या अतिशय नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे, कारण बऱ्याच ठिकाणी पवित्र मंदिर आहे. सर्व इथून पुढे महापुरुषांच्या वैज्ञानिक होते तेवढ्या काळामध्ये 18 जातीचे लोक एकत्र येऊन आपल्याला ते करायचं कुणालाही जातीवाद करायचा. कराड शांत आहे. कराड हा आपल्या राज्याला नाही तर देशाला दिशा देण्याचं काम आपलं कराड करत असते. आपल्या एवढ्या काही समस्या आहेत. कराड चांगलं आहे, शांतता आहे. फक्त काय थोड्याफार समस्या आता ट्रॅफिकचे काय मला दिसत नाही. तुम्ही खाली वाचलाय सॉरी ट्रॅफिक एक ठराव केला होता की मालकापूर शहराला एक पोलीस स्टेशन असावं आणि जागा पण उपलब्ध देतो तुम्हाला. पण लवकरात लवकर आपण पोलीस स्टेशनचं तिथं बंदोबस्त करा. तर त्या भागामध्ये खूप मोठाली गाव आहे, सगळ्या गावाची लोक येते. आम्ही वरून बोलतो तिथं सण आपल्याला कसे साजरे करायचे, तिथे कुठं गालबोट लागू नये यासाठी शांतता समितीची मिटिंग असते. आणि यामध्ये शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे आहेत. फक्त भक्ताला चेष्टा आपला चांगला पाहिजे, कारण शिवाजी महाराज सुद्धा सर्व काळामधून बरोबर चालना घेऊन त्याला स्वराज्य तिने स्थापन केलं होतं. आता पाऊसकरांनी सुद्धा मुद्दा मांडला की त्याला घेऊन आणि ते आंदोलन कार्यक्रम घेत असतील. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती जसा कार्यक्रम घेत असतील तेव्हा सर्वांना निमंत्रित करत असतील की सर्व या महापुरुषाच्या जयंतीमध्ये आपण सर्वांनी एकत्र यावं, सण साजरा करावा. खरं पाहिलं गेले तर हे कराड शहर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं असलेलं गाव, चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारं गाव. आणि या गावामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, सर्व समाज अतिशय गोड्या गोविंदांना पहिल्यापासून राहत असलेलं गाव. आधीमध्ये किरकोळ घटना घडतात. तर ही जी मिटिंगचा एकंदर सूर जर पाहिला तर ही संपूर्ण 2 गोष्टीचं प्रामुख्याने झालं होतं. एक म्हणजे नवीन पिढी आणि दुसरं म्हणजे या शहराचा वाहतूक विकासाचा आराखडा. प्रामुख्यानं सगळ्यांच्या त्याच्यामध्ये हे प्रश्न प्रामुख्याने येतात. तर आता मगाशी बदल सांगितलं आणि त्यांनी बाकी सांगितलं की आत्ताची असलेली 15 ते 25 वयोगटातली जी पिढी आहे त्या पिढीकडे अत्यंत काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. वाढतं सोशल मीडियाचा वापर, वाढतं व्यसनांचा वापर आणि दिशाहीन भरकटलेलं असलेलं जीवन यामुळं आताच्या समाज व्यवस्थेवरती अतिशय खूप मोठ्या प्रमाणात गंभीर असा परिणाम या ठिकाणी व्हायला लागला. शहराचा या संपूर्ण शहर असेल, ग्रामीण असेल, या संपूर्ण भागामधून एक आपल्याला नवीन पुढे चाललेला युवक एक दिशाहीन पुढे जात पाहतो. त्यामुळं एका मातीच्या गोळ्याला योग्य वयामध्ये त्याचा आकार देण्याचं काम आपल्याला निजून करायला पाहिजे. एक प्रशासन असेल, एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असो, आपण सर्वांनी मिळून, आपण सर्वजण बसले सर्व जबाबदार नागरिक या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी याला काय प्रतिबंध केला पाहिजे ह्याची गांभीर्याने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. या महिन्यामध्ये फार सण येतात. असं नाही, खरं तर वर्षभर आपण उत्सव साजरे करतो. त्यामध्ये धार्मिक उत्सव साजरे करतो, सोबतच महापुरुषांचे जयंती, पुण्यतिथी फार मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो. आपण उत्सवप्रिय मंडळी आहोत. हे उत्सव साजरे करत असताना आपण आनंद व्यक्त करतोच, सोबतच
येणाऱ्या पिढीला एक आदर्श निर्माण करतो. आपल्या रूढी परंपरा जतन करण्यासाठी त्या पुढील पिढीला काहीतरी शिक्षण आपण देतो. हे देत असताना आत्ताच काही वक्त्यांनी भावना व्यक्त केल्या. एकत्रपणासारखं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आपण जेवढे एकत्र येऊ आणि सर्व धर्म समभाव म्हणून साजरा करू तेवढं चांगलं. पण हे करताना थोडेसे नवीन नियम, नवीन बंधनं पाळण्याची गरज आहे. याच्यामध्ये मी नेहमी म्हणतो फटाके आणि डॉल्बी स्पष्ट आहे, कारण आवाज आणि त्याचा सगळा परिणाम सगळ्यांनाच होतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्यावर बंधनं पाहिजे. आणि मग तिथे आम्ही गुन्हे दाखल केले तर प्रशासन म्हणून आम्हाला तुम्ही सहकार्य करावं आणि ते मग ह्याच्यावर दाखल केले त्याच्यावर न करता कुठेतरी आम्हाला सुरुवात करायला लागणार हे आपण ध्यानात घेणं जरूर आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा मानतो. वाहतूक व्यवस्थेबद्दल बरंच बोलण्यात आलं. नक्कीच आहे की इकॉनॉमी आपली डेव्हलपिंग आहे, रोड छोटे आहेत, गाड्या खूप वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या नागरिक, ग्रामस्थ, सर्व अधिकारी, पत्रकार बंधू बोलले. आज या ठिकाणी शांतता समितीची बैठक आयोजित केली. यावर्षी उभ्यावर गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही सण 1-2 दिवसाच्या प्रकारे येत आहेत. त्याचप्रमाणे शिवजयंती आणि एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या शहराला एक वेगळी परंपरा आहे आणि या परंपरेला अनुसरून गेले 20-25 वर्ष सातत्यानं सर्व समाज एकत्र येऊन हे सण साजरे करतात. प्रशासनानं इथं बैठक घेण्यामागे उद्देश आहे की एकमेकांच्या विचाराची विचारणा व्हावी आणि त्यानिमित्तानं शहरातल्या तालुक्यातल्या प्रश्नाचा जो वापस इथं झाला. प्रशासनानं त्या बाबतीमध्ये दक्षता घेण्याची भूमिका घेतलेली आहे. निश्चित त्याच्यावरती मार्ग काढतील. आपण सर्वजण गेली अनेक वर्ष सर्व सण अति उत्साहानं साजरे करतो. तशीच परंपरा आपण पुढं चालू ठेवावी अशी विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो. अधिक बोलून आपला वेळ निश्चित वेळ बराच चाललाय, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मला असं वाटतं की शहरवासियांनी किंवा या तालुक्याला सुद्धा प्रशासनाला किंवा खात्री दिली पाहिजे की आम्ही निश्चित चांगल्या प्रकारचे काम करूची परंपरा आपली पुढे आहे. पण निश्चित देऊ तशा प्रकारे आपण इतर साजरे करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाचताना आनंदात साजरा हो याच्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आजच्या या बैठकीसाठी माजी सहकार व पणन मंत्री माननीय बाळासाहेब पाटील साहेब, सातारा जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख तुषार जोशी साहेब, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने साहेब, कराड नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव साहेब, मलकापूर नगरीचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे साहेब, कराड नगरीचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंके साहेब, आपल्या प्रांताचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे साहेब, डीवायएसपी मॅडम राजेश्री पाटील मॅडम, मलकापूरचे मुख्याधिकारी जगताप साहेब, तहसीलदार मॅडम ढवळे मॅडम, PI साहेब व इतर सर्व उपस्थित मान्यवर, पत्रकार बांधव व शहरातील सुजाण नागरिक, आपण सर्वजण या शांतता कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलात व सर्व मान्यवरांनी जे केलेलं भाषण आहे किंवा त्यांनी सांगितलेल्या सूचना ज्या आपण शांतचित्ताने ऐकून घेतल्या, आपल्याही काही सूचना आपण मांडलेल्या आहेत, त्याच्यावरती सविस्तर उहापोह झालेला आहे. त्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो व मान्य अध्यक्षांच्या परवानगीने आजची ही बैठक